नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्याच्या निसर्गरम्य अरबी समुद्राच्या खाडीच्या कुशीत वसलेलं 1040 लोकवस्तीचं गाव म्हणजे वाशी हवेली। या गावची ग्रामपंचायत विकासाच्या दृष्टीने प्रगती करत असलेली ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात आहे। या ग्रामपंचायतीचे उच्च शिक्षित युवा सरपंच जगन्नाथ ज्ञानदेव तांडेल हे अत्यंत कमी वयात या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाले। त्यांनी आपल्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा गावच्या प्रगती आणि विकासासाठी केला आहे। वाशी हवेली येथील गोरगरीब जनतेसाठी त्यांनी गावात पोस्टामार्फत आधार कार्ड कॅम्प, पॅन कार्ड कॅम्प, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक एसटी महामंडळ सवलत पास कॅम्प आदी कार्यक्रम राबवले। यांसह दिवसभर काम करून आलेल्या गावातील नागरिकांना जंगलातून लाकडे आणून धुराचा त्रास सहन करून स्वयंपाक तयार करावे लागत होता। त्यांची ही अडचण लक्षात घेऊन सरपंच जगन्नाथ तांडेल यांनी गावातील 81 नागरिकांना उज्ज्वला प्रधानमंत्री गॅस कनेक्शन मिळवून दिले। यांसह गावातील अपंग व्यक्तींना समाज कल्याण विभागामार्फत घरघंटीचा लाभ मिळवून दिला। गावात आयुष्मान भारतचा कॅम्प लावून या कॅम्पद्वारे 50 नागरिकांना आयुष्मान भारतचं कार्ड वाटप केलं। गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावात ग्रामपंचायत हद्दीत 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। गावातील सर्व घरांना सोलर स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या असून ग्रामपंचायत हद्दीत 30 स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या आहेत। जबाबदार सरपंच म्हणून गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील जगन्नाथ तांडेल यांच्याकडून घेतली जाते। युवा सरपंच श्री जगन्नाथ तांडेल यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असलेले 13 गाव कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि मुरुड या 4 तालुक्यातील कोळी समाजाचे अध्यक्ष, वाशी हवेली पाणलोट समिती व स्वदेश फाउंडेशनचे अध्यक्ष, आई कालकाई मच्छीमार सहकारी संघाचे चेअरमन, एक अनुभवी माजी सरपंच, धाडसी, अभ्यासू, गावाच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचललेले डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे श्री ज्ञानदेव तांडेल। माझं नाव ज्ञानदेव नागू तांडेल, राहणार वाशी हवेली, पोस्ट मजगाव, तालुका तळा, जिल्हा रायगड। आपण वाशी हवेलीचे माजी सरपंच आहात। माजी सरपंच म्हणून तुम्ही काय सांगाल? माजी सरपंच म्हणलो मी 1993 ला। नंतर गावाच्या विकासाकडे लक्ष दिला। गावामध्ये पहिल्या स्टार्टला आमचा दुर्गम भाग असल्या कारणाने या दोन्ही ठिकाणी एसटी येत होत्या। मजगावला रवल्याला एसटी येत होती, वाशीमध्ये एसटी येत नव्हती। म्हणतो आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि 1986 ला आम्ही एसटी चालू केली। नंतर मी 93 ला सरपंच बनलो। नंतर सरपंच बनल्याच्या नंतर गावाचा विकास केला, जेटी बांधली, नंतर शाळेच्या 2-3 इमारती बांधल्या, नंतर अंगणवाडी बांधली, नंतर मुलांकडे लक्ष देऊन मुलांच्या सुविधा चालू केल्या। नंतर मजगावमध्ये 10वी पर्यंत वाशीमध्ये शाळा नव्हती, मग मजगावला आम्ही एका डॉक्टर पद्मनाभ कदम भारतीय विद्यापीठ या संस्थेला भेट दिली आणि त्या भेटीच्या अंतर्गत आम्ही मजगावमध्ये 10वी पर्यंत हायस्कूल चालू केला। तिथे आम्ही मुलांच्याकडे लक्ष देऊन तिथे आम्ही विद्यार्थी 10वी पासची सुविधा केली। अशा प्रकारे मी सरपंच झाल्यावर काम केलं, गावाचा विकास केला। गावामध्ये नल योजना नव्हती, नल योजना आम्ही चालू केली। तुम्ही 13 गावचे कोळी समाजाचे अध्यक्ष आहात, मग त्या कोळी समाजाला नेमकं काय सहकार्य करताय? 13 गाव कोळी समाज संघटनेचे मी अध्यक्ष बनलो। 2013 मध्ये मी अध्यक्ष बनलो। 2013 ला 13 गाव कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष बनल्याच्या नंतर लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवायच्या नंतर 13 गावामध्ये मूळ कारण 13 गावच्या अध्यक्षपदाचं मूळ कारण सर असं झालं का दिघी पोर्टमध्ये एक कंपनी आली अदानीची आणि त्या कंपनीच्या माध्यमातून मच्छीमारांवरना मोठा फार अन्याय झाला होता। त्या अन्यायाला आम्ही वाचा फोडण्यासाठी मी पुढाकार घेतला। गावोगावच्या लोकांना नुकसान भरपाई दिली। त्या कंपनीचे जहाज येत होते, ते जहाज लोकांचे जाळे वगैरे तोडत होते। जाळी तोडल्याच्या नंतर लोकांची मच्छीमारांची फार मोठ्या प्रमाणात नुकसानी होत होती। ती नुकसान भरपाईसाठी आम्ही प्रयत्न केले। नंतर सोसायटीसाठी आम्ही प्रयत्न केले। नंतर गावोगाव येणारे प्रसंग किंवा येणारा त्या कंपनीपासून दुर्घटनेचा विषय त्यासाठी आम्ही तोंड देऊन त्यांना त्या कंपनीला आम्ही
मोर्चा वगैरे काढून शाने त्या कंपनीवर दबाव टाकून शाने केमिकलचं पाणी वगैरे सोडण्यासाठी आम्ही बंधन केला। अशा प्रकारे आम्ही तेरागाव पोलीस संघटनेचे काम करून अद्याप मी काम ते करत आहे। कारण ज्या ज्या लोकांकडे किंवा ज्या ज्या गावामध्ये जे जे दुष्काळ परिणाम येतात, मच्छीचा दुष्काळ येते, नंतर पाण्यामुळे होणारे दूषित परिणाम, ह्याच्यासाठी प्रयत्नशील आम्ही आहोत आणि आतापर्यंत सुद्धा मी तेरागाव संघटनेचा अध्यक्ष आहे। इतर ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत, पण तुमच्या गावामध्ये मात्र त्या शाळेचा पट खूप मोठा आहे, याबद्दल काय सांगाल? सर, आमच्या शाळेचा मोठा पट असल्या कारणाने आम्ही प्रत्येक पालकांच्या घरी जाऊन भेट देतो। आमचे नवनीत सरपंच जगन्नाथ तांडेल हे प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि त्यांच्या माझ्या सहकार्याने त्याही पुढाकार घेऊन या वाशावेली कोळी समाज हा 100% गावामध्येच असल्या कारणाने 100% त्यांना उद्योगधंदे या गावामध्ये मिळत असल्या कारणाने ते कुठे बाहेर सर्व्हिसला किंवा नोकरीला जात नसल्या कारणाने इथे त्यांचा व्यवसाय चालू असल्या कारणाने सरपंचांनी चांगल्याच त्यांना सुविधा प्राप्त केल्यानुसार संपूर्ण पाल्य हे गावात स्थानिक असल्या कारणाने इथे शाळेचा पट 100% आम्ही बाळगलेला आहे। स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्या गावाला काय सहकार्य लाभतं? स्वदेश फाउंडेशनचे मी अध्यक्ष असल्या कारणाने आमचे सरपंच स्वदेश फाउंडेशनचे रिल्यूट असल्या कारणाने लोकांना मच्छीमारांसाठी जाळी दिली, लोकांना आईस बॉक्स दिले, लोकांना होड्यांसाठी पैसे दिले, लोकांच्या नाना तऱ्हेचे जे सुविधा होत्या कमी पडत होत्या त्या आमच्या सरपंचांनी लोकांपर्यंत सुविधा पोहोचवल्या। स्वदेश फाउंडेशनचे लोक येऊन चांगल्या प्रकारे सहकार्य करून आमच्या गावाची सुशोभीकरण केला, स्वच्छतेचे मार्गदर्शन केला। अशा प्रकारे स्वदेशचं आम्ही काम करून चांगल्या पद्धतीने आम्हाला स्वदेश फाउंडेशन वाल्यांनी सहकार्य केलं आणि आमचा गाव प्रगतीपथावर नेऊन आज आमचा गाव स्वप्नातील 1 नंबर गाव रायगड जिल्ह्यामध्ये कोलीवाडा वाशावलीचा हा प्रसिद्ध केलेला आहे आमच्या सरपंचाने। एक सरपंच आहेत जगन्नाथ तांडेल, उच्च शिक्षित आहेत, पण ते उच्च शिक्षण घेऊन बाहेरगावी जॉबला न जाता ते गावातच राहिले, ते तुमचे चिरंजीव आहेत, तुम्ही त्यांना गावातच का ठेवलंय? मी त्याला सर गावात अशा कारणाने ठेवले की त्यांचं शिक्षण सर्व्हिस ही महत्वाची नाही, गावाचा विकास आणि गावाची सुखसुविधा ही महत्वाची ठरेल ह्या दृष्टिकोनातून मी आमच्या छोकड्याला सरपंचाची जागा देऊन आणि लोकांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आमच्या सरपंचाला बिनविरोध निवडून दिला आणि कार्यरत असल्या कारणाने संपूर्ण गावाचा त्यांच्यावर महिलांचा विश्वास बसल्या कारणाने मी त्यांना सर्व्हिसला किंवा कुठे नोकरीला पाठवलं नाही। त्यांना सांगितलं का गावाचा विकास ही तुझी सर्व्हिस, अशा प्रकारे मी सरपंचाला मार्गदर्शन केलं। तुमच्या कार्यकाळात किंवा आत्ताच्या कार्यकाळात तुमच्या गावाला, ग्रामपंचायतीला किंवा सरपंच म्हणून कोणकोणते पुरस्कार मिळाले? आमच्या गावाला बघा भारतीय पुरस्कार मिळाला, नंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, नंतर रायगड जिल्हा पुरस्कार आमच्या सरपंचाने ग्रामपंचायतीने मिळवला। 10 लाखाचा पुरस्कार आम्हाला मिळत असल्या कारणाने सरपंचाने ते 10 लाख चांगल्या प्रकारे इथे राबवले। बेसन आणले, बेसन हात धुवासाठी बेसन बसवले, नंतर गावात घाण कचऱ्यासाठी गाड्या आणल्या, नंतर घाण कचऱ्यासाठी लोकांची चांगल्या पद्धतीने इथे स्थापना केली कमिटींची, बचत गटाने चांगलं मार्गदर्शन केला। अशा प्रकारे सरपंच आमचे चांगल्या पद्धतीने काम करत असल्या कारणाने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला। तुम्ही माजी सरपंच आहात, पण तुम्ही आता सरपंच झाला असतात पण तुम्ही होऊ शकला नाही, तरुणांना समोर केलात, तरुण सरपंच केलात, तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना काय सांगाल? आम्ही तरुणांना हेच सांगितलं, बाबा मी तरुण सरपंच केला असल्या कारणाने तरुणा पद्धतीने ते काम करत असतात, त्यांची बुद्धी आपल्यापेक्षा वाढत जाते, तरुणांना पुढचं मार्गदर्शन मिळते आणि तरुण पिढीला जर आपण पुढे नेलं तर आपला गाव, आपला राष्ट्र, आपला देश आपल्यापेक्षा ते पुढे नेण्याचं काम करतील। त्यासाठी तरुणांना मी पुढे घेतलं आणि आता पण तरुणांना मी तेच मार्गदर्शन करते की आपल्या गावासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्यासाठी आपण जवान पिढीनी, जवान युवकांनी पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीने काम करावं, असं मी सरपंचांना चांगल्या पद्धतीने बोलत आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करत आहेत। तसंच त्याच पद्धतीने आमच्या गावाची नवीन युवा पिढी आहे त्यांना पण मार्गदर्शन करताना हे सांगते, बाबा माझ्या मागून तुम्ही युवा पिढीने चांगल्या तऱ्हेने हातभार गावाचा लावून चांगली भूमिका बजावून आपला गाव तालुक्यातून जिल्ह्यातून राष्ट्रातून देशात कसा प्रगतीवर जाईल हे मार्गदर्शन मी त्यांना करतोय आणि त्या मार्गदर्शनाखाली चांगला युवा पिढी काम करत आहे। तुम्ही शेवटचा संदेश काय द्याल?
गावाचा विकास झाला पाहिजे, यासाठी आणखीन तुमच्या गावकऱ्यांनी तुम्हाला काय सहकार्य केलं पाहिजे? नाही, गावकऱ्यांनी सहकार्य असं संदर्भात केलं पाहिजे. गावाचा विकास होण्यासाठी त्याने घाण कचरा दूर केला पाहिजे, पाणी स्वच्छ बाळगलं पाहिजे, घर वगैरे स्वच्छ राहिली पाहिजे, येणाऱ्या आरोग्याला त्याही दूर ठेवला पाहिजे. अशा पद्धतीने गावकऱ्यांचं मला सहकार्य मिळेल आणि मिळणं गरजेचं आहे. तुमच्या आणखीन शासनाकडे प्रशासनाकडे काही अपेक्षा आहेत का? आमच्या भरपूर शासनाकडे अपेक्षा आहेत सर. काय अपेक्षा आहेत? अजून आमचा गाव दुर्गम भागातला 25% पुढे गेलेला आहे, अजून 75% मागे आहे. आमच्या महिलांना गाड्या आलेल्या आहेत, त्याच पद्धतीने चांगल्या सुखसुविधा मिळालेल्या आहेत. अजून आमच्या महिलांना चांगल्या पद्धतीने विक्रीसाठी आम्हाला मार्ग, म्हणजे वेळेवर गाडी नसते, वेळेवर विक्रीसाठी जायला गाडी नसल्या कारणाने ते वेळेवर मच्छी आमची विकू शकत नाही. त्या मच्छीसाठी आम्हाला बर्फ पाहिजे, त्या बर्फाच्या फॅक्टरी मिळणं गरजेचं आहे. नंतर त्या फॅक्टरीमधून बर्फ योग्य दरात मिळणं आम्हाला गरजेचं आहे. नंतर त्या पद्धतीने आम्हाला कर्ज बँकेतून आमच्या मच्छीमारांना कर्ज मिळणं गरजेचं आहे बँकेकडून. अशा सुविधा आमच्या अपेक्षित आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीनं गावात नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये म्हणून 20 बेसिन भांडे बसवण्यात आले आहेत. नमस्कार, माझं नाव महादेव गोविंद भिकारी, ग्रामपंचायत वाशी हवेली. आमच्या सरपंचांचं नाव जगन्नाथ ज्ञानदेव तांडेल. आम्हाला स्मार्ट ग्रामचा पुरस्कार मिळाला. त्या स्मार्ट ग्रामच्या पुरस्कारामधून आमच्या गावाला CCTV तसेच बेसिन याच्यासाठी की इतरस्त थुकण्या व्यतिरिक्त यामध्ये थुकवून तेच वर पाण्याचा टाकी बसवलेला आहे. पाण्याच्या टाकीसाठी चढवण्यासाठी काही स्पेशली माणूस नाही, तर ते त्याची कॅपॅसिटीनुसार पाणी भरलं की ते बंद होऊन जातं. आणि या ठिकाणी जर आपण थुंकलो तर आपल्याला ते स्वतः आपण धुवून भांडं साफ करू शकतो. आणि लोक हात धुण्यासाठी सुद्धा त्याचा खूप चांगला असा उपयोग करतात आणि चांगला लोकांनी त्यासाठी प्रतिसाद पण दिलेला आहे. हे असं गावात किती ठिकाणी बसवलंय? जवळजवळ एक 7-8 पॉईंट आहेत आपल्या वाशी हवेलीमध्ये. यामध्ये हात धुण्यासाठी कोण कोण वापर करू शकतं? आपण गावचे तर नागरिक करू शकतो, पण येणारा पाहुणा सुद्धा यामध्ये हात धुवून पुढे जाऊ शकतो. असं म्हणजे कोणी या गोष्टीचा उपयोग करू शकतो. कचरामुक्त, प्लॅस्टिकमुक्त व तांब्यामुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी श्री जगन्नाथ तांडेल यांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील नागरिकांनी वेळेच्या वेळी पाणी प्यावे यासाठी गावात दर 1 तासानं वाजणारा सायरन बसवण्यात आला असून पाणी पिण्यासाठी डिस्पेन्सरही बसवण्यात आले आहेत. नमस्कार सर, मी जयदास नागेश भाणे, मुक्काम वाशी हवेली, कोळीवाडा, तालुका तळा, जिल्हा रायगड इथून बोलत आहे. आणि हे जे डिस्पेन्सर त्याचा वापर आम्ही या पाईपने करतोय. जे हा तांब्याचा वापर आम्ही आतमध्ये करत नाही, कारण हे असं आम्ही पाणी वरघळत असं करतो आणि पाणी आम्ही व्यवस्थित पितो. स्वच्छ गाव, स्वाभिमानी गाव असं आम्ही सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि यामध्ये आम्ही पाणी ह्या तांब्यातूनच पितो, आतमध्ये आम्ही तांब्या बुडवत नाहीये. आणि असंच गाव चांगला सुरक्षित आमचा झालेला आहे. आणि अशीच आम्हाला सुसंधी मिळावी अशी मी तुमच्याकडे प्रार्थना करतोय. आणि हे पाणी आम्ही स्वच्छतेप्रमाणे पितो. तुम्हाला हे कोणी दिले? हे आमचे वाशी हवेली ग्रामपंचायत आहे आमची, तिथूनच आम्हाला ते मिळालेलं आहे. आणि त्यामधून आम्ही हे नियोजन त्यांच्याकडे मी साधन केलेलं आहे. आणि सर्व ग्रामस्थ मंडळी याचा वापर करतात. ह्या डिस्पेन्सचं पाणी पिण्याचा वापर आम्ही ह्या रेग्युलर आम्ही पाणी स्वच्छता अभियान याचा आम्ही वापर करतो. हेच बोलू इच्छितो आहे. गावात कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार पसरू नये यासाठी शौचालय, शोषखड्डे, बंदिस्त गटारे, ओला कचरा आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी वेगवेगळे डस्टबिन प्रत्येक कुटुंबाला वाटप करण्यात आले आहेत. तुमचं नाव काय? सावित्री गोविंद बायकोडी. हे कशासाठी ठेवलं आहे? हे सुक्या कचऱ्यासाठी. यात कोणता कचरा टाकता? त्याच्यात कुरकुऱ्याची कागद, चॉकलेटाची कागद, कुठली बॉटल ती धुवतो, औषधाची बॉटल असते ती धुवतो, साफ करतो,
मिसळवून त्याच्यामध्ये टाकतो. दूध पिशवी, दुधाची पिशवी आम्ही धुतो, मिसळवून ती मग त्याच्यामध्ये आम्ही टाकतो. कुठला सुकी बाटल असली, पाण्याची बाटल असली, थंड्याची बाटल असली, ती पण आम्ही त्याच्याच मध्ये टाकतो. त्या सुक्या कचऱ्यामध्ये टाकतो. तुम्हाला हे डस्टबिन कोणी दिले? ही डस्टबिन जगन्नाथ ज्ञानदेव तांडेल आमच्या गावचा सरपंच, हे ग्रामपंचायतीतून आम्हाला 2-2 डस्टबिनी सुक्या आणि ओल्या कचऱ्यासाठी आम्हाला दिल्या जाईल. तुम्ही सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा करताय का? हो, सुका कचरा हा मध्ये टाकतो, ओला कचरा त्या डस्टबिन मध्ये टाकतो. नाव काय? हिरा लक्ष्मण खाली. या डस्टबिन मध्ये तुम्ही काय टाकताय? ओला कचरा, नेमकं काय काय टाकताय? कांद्याचं साल, बटाट्याचं साल, लसणाचं साल, खराब झालेली भाजी, मच्छी साफ केलेली, फुलं अशी कुसलेली असल्यावर, भाजीपाला खराब झालेला सर्व ह्याच्यात टाकतो. तुम्हाला हे डस्टबिन कुठून मिळालं? गावातला जगन्नाथ ज्ञानदेव तांडेल सरपंच त्यांनी ग्रामपंचायतीमधून दिले. सर्व घरोघर 1-2 डस्टबिन दिले, सुक्या कचऱ्यासाठी आणि ओल्या कचऱ्यासाठी. यात जमा झालेला कचरा तुम्ही कुठे टाकता? घंटागारी ग्रामपंचायतीमधून दिले, त्याच्यात नेऊन टाकतो. सुरेखा गजानन बेरेकर, माझ्या गावाचे नाव वाशी हवेली. आम्ही दर महिन्याला मोरा करतो स्वच्छतासाठी. आमची परंपरा चाललेली आहे. आम्ही सरपंचाचे आम्हाला मोठे आहे, साथ आहे, आम्ही पण त्याला साथ देतो आणि असाच आमचा मोरा चालवतो आम्ही. दर महिन्याला स्वच्छता कराय, गवत, सुका कचरा, ओला कचरा साफ करायसाठी मोरा महिलांचा. हे कचरा कुठून आणलात आता? तर आम्ही रोडवरून साईडचा कचरा, झाडे वाढलेली ती आम्ही केले साफ करतो. या मोड्यासाठी गावचं पूर्ण सहकार्य लाभतं का? हां, पूर्ण गावचं सहकार्य महिला आम्ही करतात. या कचऱ्यासाठी फक्त महिलाच काम करतात का पुरुष पण करतात? पुरुष पण करतायत, कधी कधी महिला पण करतायत, महिला जास्त. वाशी हवेली गावालगत असलेल्या खाडीतून मोठ्या प्रमाणावर येथील नागरिक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह भागवतात. त्यांना मासे पकडता यावे यासाठी स्वदेश फाउंडेशन मार्फे 130 नागरिकांना मासे पकडण्यासाठी जाळी वाटप करण्यात आल्यात. तसेच सरपंचांच्या प्रयत्नातून मासे विक्री करण्यासाठी रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्यात. माझं नाव एकनाथ दामोगुर्ले, गावाचं नाव वाशी हवेली. आपण काय करताय? आम्ही मच्छीमारी करतो. इथं मच्छीमारी म्हणजे मच्छी आणतो विकण्यासाठी. मच्छी मसल्यामध्ये, तल्यामध्ये, दुसऱ्या बाहेरून गाड्या येतात त्यांना आम्ही विकत मच्छी देतो. आणि आमचा निर्वाह उदंबरला आम्ही इथंच करतो. आम्हाला कुठं जायची, मुंबईला कुठल्या ठिकाणी आम्हाला कामावरती जायची काही गरज नाही. आम्ही इथंच सर्व करतो आणि इथंच आम्ही व्यवसाय आमचा चांगल्यापणे पार पाडतो. तुम्हाला या मच्छी व्यवसायातून काही पैसा मिळतो का? हां, आम्हाला भरपूर पैसा मिळतो. त्याचा आमची लोक कुठं मुंबईला कोण जात नाही. तुम्हाला या मच्छी व्यवसायासाठी तुमच्या गावातलं कोणी मदत करतं का? आमचे सरपंच साहेब जगन्नाथ ज्ञानदेव तांडेल. ही होडी आहे. आम्ही इथून सर्व उभं राहण्यासाठी आमचा होडीचा जागा आहे. इथून आम्ही जाली खेचतो. इथून जाली खेचल्यावर आम्ही नागर बिरून झाला तर आम्ही इथे येतो, होडीचा हँडल चालू करतो. ही आमची इंजिन आहे. तर इंजिनमध्ये आतमध्ये शिरतो, इथं इंजिनचा हँडल मारून चालू करून आम्ही मच्छीला बाहेर जातो. आणि इंजिन चालू झाल्यावरती होडीचा जशी गाडीची हँडल आहे तशी ही एक होडीची एक आवारी म्हणतात आमच्यामध्ये, ते आम्ही अशी पकडून होडी आम्ही बाहेर घेऊन जातो. काका आपलं नाव काय? चंद्रकांत कमल्या तांडेल. हे काय आहे? हे जाळं आहेत. हे जाळी कशी खेकड्यांसाठी मोठी खेकडी, छोटी खेकडी मिळतात. आणि जर हे जाळं आम्ही कशी पापलेट सुद्धा ह्याच्यावर मिळू शकतात. परंतु कशी आहे 30 अशी आम्ही केली आहे, कट केलेली आहे. पापलेटची जाळी थोडी लांब असते, मग खेकड्यांसाठी आम्ही कट करतो. आणि खेकडी मिळतात याच्यावर, छोटी मोठी, किलोची अशी छोटी मोठी. आणि ते आम्ही इथे व्यापारी येतो त्याला देतो. आणि छोटी असतात ती तल्याला किंवा मसल्याला आम्ही विकायला जातो. खेकडे कोण कोण पकडते? खेकडे पकडायला माझी मिसेस असतो, मी असतो. खेकडे दिवसा पकडता का रात्री? दिवसा रात्री नाही, दिवसाच. सकाळी जातो आणि संध्याकाळी.
माझं नाव इंदू चंद्रकांत तांडे. आपण काय करताय? ही जाळी खेकड्यांची. त्या जाळ्यांना मोठी खेकडी मिळतात. त्या खेकड्यांचा 1300 रुपये किलो आणि घेणारी लोक इथे आमच्या गावामध्ये येतात खेकडी घ्यायला. तुम्ही ही इथंच विकताय का कुठे बाहेर पण विकताय खेकडे? हा, बाहेर पण विकतात, तल्याला मसल्याला. आणि ही जाळी तुम्ही कुठे टाकताय? समुद्रात होडीने जातात आणि समुद्रामध्ये टाकतात. यातून तुम्हाला पैसा मिळतो का? हा, पैसा मिळतो. 1 किलोचा खेकडा मिळाला तर 1300 रुपये, 800 ग्राम मिळाला तर 1040 रुपये भेटतात. दीपाली रमेश खालू, मी वाशी गावामधली आहे. मग आम्ही मच्छी व्यवसायाचा धंदा आहे. हा आम्ही 12 महिने आमचा मच्छीचा धंदा आहे. हे आम्हाला अलिबाग सरकारकडनं आम्हाला ही रिक्षा आलेली आहे. त्या रिक्षाचे नाव आहे महिला व बालकल्याणाचे विभाग. ही अलिबाग शासनाकडनं आलेली आहे. आम्ही गावोगावी जाऊन ही रिक्षा मच्छी स्टॉल लावतो आणि मच्छी विकतो. या रिक्षाचा तुम्हाला काही फायदा होतो का? हो, आम्हाला कसं पुढे पावसाळ्यामध्ये आम्हाला जास्त करून उपयोगी पडते. कारण पावसामध्ये आम्हाला मच्छी नेण्याचा प्रॉब्लेम होतो, तर ही रिक्षा आम्हाला फायदेशीर पडते. कारण तर आम्ही वर गावात जाऊन पण आम्ही स्टॉल लावला तर आम्हाला काही ते भिजायचं का काही ह्याचा प्रॉब्लेम होत नाही. ही रिक्षा गावात येण्यासाठी कोणाकोणाची मदत झाली, कोणाकोणाचं सहकार्य झालं? आमचे पहिले मेन सरपंच जगन तांडेल सर आणि अनेक अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं आम्हाला जाम प्रोत्साहन भेटल्यामुळे आम्हाला सवलत आल्यामुळे आम्ही त्यांचा आभार मानत आहोत. 14व्या वित्त आयोग आराखड्याप्रमाणे गावात सर्व कामे पूर्ण होत आहेत. गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावात दर महिन्याला स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. गावातील नागरिकांनी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन वाया घालवू नये. गावात व्यसनमुक्तीबद्दलही जनजागृती करण्यात येत असून गावाच्या विकासासाठी झपटलेले उच्च शिक्षित युवा सरपंच श्री जगन्नाथ तांडेल आणि त्यांच्या गावास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रोजगारासाठी कोकणातील कुटुंबांचे मुंबईकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. पण वाशी हवेली कोळीवाड्यातील कुटुंबाचं स्थलांतर नाही. या गावातील अंगणवाडीचा पट 130 तर जिल्हा परिषद शाळेचा पट 125 आहे. ही अभिमानाची बाब आहे. वाशी हवेली गावाचं एक वेगळेपण म्हणजे गावात आलेल्या मान्यवरांचं फलकावर नाव लिहून स्वागत केलं जातं. गावातील नागरिकांना बसण्यासाठी जे बेंच ठेवलेले आहेत त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. माझं नाव यशवंत गोविंद खांजी. हे बेंच तुम्हाला कुठून मिळाले? हे ब्रँच आमच्या इथं एकदम मृत झालं तर मग ते आम्ही मृत झाल्यानंतर ते तिकडे कैलासवासी म्हणून झाल्यानंतर ते आम्ही थरं बांधता तिथे बंदरावर. तर आम्ही असं ठरवलं समाजाने की ते तिकडे थरं बांधण्यापेक्षा प्रत्येकाने तिच्या स्मरणार्थ कैलासवासी म्हणून 1-2 खुर्च्या आणायच्या आणि मंदिराजवळ बसण्यासाठी व्यवस्था करायची. तरी बाहेरून लोक येऊन ते पण बसणार आणि आपण पण बसणार. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली, कोणी दिली? ही संकल्पना आम्हाला आमच्या गावचे सरपंच जगन्नाथ तांडेल यांनी दिली. चंद्रकांत रामजी दुरे, मी वाशी गावचा रहिवासी आहे. या फलकाचा उपयोग आपण कशासाठी करताय? ह्या फलकाचा उपयोग सर, जर समुद्रात काही लाटेंचा विषय असेल तर त्याची सूचना देण्यासाठी किंवा आमची स्वदेशची मीटिंग असते त्यासाठी सूचना देण्यासाठी, इतर पाहुण्यांचे सत्कार समारंभ जर अटेंड केले तर ते लिहिण्यासाठी, सुविचार लिहिण्यासाठी. या फलकावरची माहिती आता ही कोणी लिहिलेली? सर, ती मी लिहिलेली आहे. तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 7वी पास. सध्या काय करताय तुम्ही? सध्या मी मंदिरामध्ये पुजारी आहे. गावातील विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विराजमान झाली पाहिजेत यासाठी श्री जगन्नाथ तांडेल नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये या ध्येयानं झपाटलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सरपंच श्री जगन्नाथ तांडेल. माझे नाव सानिया चंद्रकांत दुरे. मी इयत्ता 11वी सायन्समध्ये शिकत आहे. माझ्या कॉलेजचे नाव ज्युनियर तला कॉलेज. मला माझ्या सरपंचांनी मोफत शिक्षणाबद्दल आम्हाला सहकार्य दिले, त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांतर्फे सरपंचांचे आभार मानते. व आमच्या कॉलेजमध्ये वह्या व आम्हाला कपडे मोफत दिले त्यांचे पण मी आभार मानते. सरपंच कोण आहेत? जगन्नाथ ज्ञानदेव तांडेल. त्यांनी तुम्हाला काय काय सहकार्य केलं? आम्हाला
ॲडमिशन करायला सहकार्य केलं मोफत शिक्षणासंदर्भात बोलले आमच्या, म्हणून तर आम्हाला मोफत शिक्षण मिळाले, म्हणून आम्ही सगळे विद्यार्थी त्यांचे आभार मानतो. माझे नाव दया चंद्रकांत तांडेल. मी इयत्ता 11वीमध्ये शिकते आर्ट्सला. माझ्या कॉलेजचे नाव तला ज्युनियर कॉलेज आहे. आमच्या सरपंचाने आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिल्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सरपंचांचे आभार मानतो. कोण सरपंचाचं नाव काय? जगन्नाथ तांडे. ते तुम्हाला काय सहकार्य करतात? ते आम्हाला शिक्षणाबद्दल त्यांनी आम्हाला सर्व काही मोफत दिले. असं इतर तुमच्या गावातल्या विद्यार्थ्यांना ते काही मार्गदर्शन करतात का? हां, सर्वांना आम्हाला मार्गदर्शन करतात. नमस्कार, माझं नाव भोलेनाथ ज्ञानदेव तांडेल. मी वाशी हवेली ह्या गावामध्ये राहतो. आज मी चांगला जॉब करतो आहे आणि ह्या छोट्याशा गावातून मी चांगल्या जॉबला लागलेलो आहे. तर ह्या जॉब लागण्याचा जो महत्त्वाचा जो पाठिंबा आहे तो म्हणजे माझे वडील ज्ञानदेव नागू तांडेल, माझी आई पार्वती ज्ञानदेव तांडेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा मोठा भाऊ जगन्नाथ तांडेल आणि माझा परिवार आणि माझा गाव, ह्या सर्वांच्या सहकार्याने मी आज चांगल्या ठिकाणी जॉब करतो आहे. तू शिक्षण कुठे घेतला? माझं 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण गावीच केलं मी मराठी माध्यमातून आणि 5वी ते 10वीपर्यंतचे भारती विद्यापीठ एक संस्था आहे त्या ठिकाणी केले मी. इथून 3 किलोमीटर चालत जायचो मजगाव ठिकाणी, तिथे मी 10वीपर्यंत शिक्षण केलं. त्याच्यानंतर मी तळ्याला सायन्स केलं. मी 11वी 12वी तळ्याला केली. त्याच्यानंतर BSc सुद्धा मी तळ्यामध्येच केली आणि त्याच्यानंतरचं शिक्षण मी नावाशिवामध्ये केलं पनवेलमध्ये उरणमध्ये आणि तिथून मग शिक्षण केल्यानंतर मग मी ट्रेनिंग केली, तिथून सिलेक्शन झालं आणि आता मी चांगल्या जॉबवर आहे. कोणता जॉब करतोय? मी मर्चंट नेव्हीमध्ये आहे. आता सध्या कुठे आहेस तू? मी आता सर्व म्हणजे एकाच ठिकाणी नसतो, सर्व देश फिरत असतो. जसं USA झालं, दुबई झालं, भरपूर असा कंट्री फिरत असतो. साधारण कोणकोणत्या देशामध्ये तू सर्व्हिस केलं आहे? मी आत्तापर्यंत युरोप कंट्री पूर्ण फिरलो आहे. USA गेलो आहे, ऑस्ट्रेलिया गेलो आहे, त्याच्यानंतर दुबई, सौदी, मलेशिया, चायना, सिंगापूर असे अजून खूप प्रकारचे म्हणजे खूप ठिकाणी गेलो आहे आणि तो फक्त ह्या माझ्या जॉबमुळेच. तू शिक्षण शिकून पुढे गेलास, तू या सर्व तरुण पिढीला काय संदेश देशील? तरुण पिढीला हेच सांगेन की जसा मी गेलो तसं त्यांनी सुद्धा यावं आणि मी नक्कीच त्यांना सहकार्य करेन पुढे जाण्यासाठी आणि ते सुद्धा नक्कीच त्यासाठी प्रयत्न करतील. जसं आता बघितलं तुम्ही, आज रविवार आहे, शनिवार आहे, त्याच 2 दिवसासाठी फक्त मुलं खेळायला येतात आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी 7 नंतर वगैरे अभ्यास वगैरे हे सर्व. आमच्या गावाचा जो मेला म्हणजे एकमेव आहे, जो एकमेव बोलतो आपण, तो खूप चांगला आहे आणि एकामेकाला सहकार्य करण्याचं जे काम आहे ते खूप चांगलं आहे आमच्या गावामध्ये. नमस्कार, माझे नाव जयेश एकनाथ बोरले. मी आता 6वी शिकत आहे. माझे शाळेचे नाव राजीव शाळा वाशी हवेली. तू कोणत्या वर्गात शिकतोय? 6वी. आता इथं सध्या कशाला आलाय? मी क्रिकेट खेळायला आलो. कधी? शनिवार रविवारी सुट्टी असले म्हणून मी इथं खेळायला आलो. आणि बाकीच्या दिवशी काय करतोय? मग अभ्यास करायला जातो. मग 7 वाजता जायचा अभ्यास करायला, मग 8 वाजता उठायचा. आई बाबा गावातल्या चांगल्या मोठ्या व्यक्तींनी सांगितलं सगळं ऐकतो का? हो. तुला मोठं झाल्यानंतर काय बनायचं आहे? आर्मी. यासाठी तुझ्या गावच्या लोकांचं सहकार्य लाभतं तुला शिक्षणासाठी? नाव विष्णू तुकाराम भुरे. आपण काय व्यवसाय करता? माझा म्हणजे मच्छीमारचा व्यवसाय करतो आम्ही. हे जी मुलं खेळतायत हे काय आहे? हे ओपन जिम शाळा आहे आणि आमची इथं लहान मुलं खेळत आहेत. मुलं कधी खेळतात? सकाळी उठल्यानंतर खेळत आहेत. तुम्ही मच्छी पकडायला गेल्यानंतर मुलं इथं खेळतात की खेळत नाही? आम्ही मच्छी पकडायसाठी गेलो का मुलं आमची खेळतात इथं. फक्त मुलंच खेळतात का मोठी तरुण मुलं पण काही जिम वापरतात? नाही, आम्ही मच्छी मारून आल्यानंतर पण आम्ही पण खेळतो इथं. मच्छीचा व्यवसाय झाल्यानंतर आम्ही मच्छी मारून आलो का आम्ही पण इथं आमच्यासाठी पण उपयोगी इथे आम्ही इथं पण खेळतो. आम्ही सुद्धा खेळतो इथं. ही जिम तुम्हाला कोणी उपलब्ध करून दिली?
ही आमची जिमशाला उपलब्ध करून दिली सरपंच दादा, आमचा जगन्नाथ दादा, सरपंच जगन्नाथ दादा तांडेल यांनी आम्हाला हे उपलब्ध करून दिली. फक्त तळा तालुक्यातीलच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यातील सुद्धा लोक गावाला भेट देण्यासाठी येत आहेत. आरोग्य, स्वच्छता, थुंकण्यासाठी बेसिन, पिण्याच्या पाण्याचा सायरन, सिलेंडर व्यवस्था आणि उपजीविका याविषयी अनेक उपक्रम श्री जगन्नाथ तांडेल यांच्या माध्यमातून गावामध्ये राबवण्यात येत आहेत. शासनाच्या योजनेमधील वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आणि कॅम्प गावामध्ये राबवण्यात आलेले आहेत. विशेष करून 100% कुटुंबांना स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्यानं मासेमारी जाळे वाटप करण्यात आले. त्यामुळे गाव आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण झालं आहे. महिलांचं नेतृत्व, युवा सरपंच, गावातील एकोपा, नारळी पौर्णिमा, गोकुळ अष्टमी, गणपती उत्सव, होळी, दिवाळी यासारखे सण आणि उत्सव एकोप्याने साजरे करणारं हे गाव आहे. या वैशिष्ट्यांमुळे स्वदेश आणि शासन यांच्या समन्वयानं वाशी हवेली स्वप्नातील गाव निर्माण झालंय. माझ्या स्वप्नातील गाव निर्माण करण्यासाठी वाशी हवेलीचे माजी सरपंच डॅशिंग व्यक्तिमत्व श्री ज्ञानदेव तांडेल, युवा सरपंच श्री जगन्नाथ तांडेल, गावचे अध्यक्ष, कोळीवाडा महिला मंडळ, युवा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळाच्या एकोप्याने वाशी हवेली गावची ओळख दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. याचं संपूर्ण श्रेय जातं युवा सरपंच श्री जगन्नाथ तांडेल यांना. फक्त तालुक्यातीलच नाही तर कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सरपंचापैकी एक आदर्श सरपंच म्हणून जगन्नाथ तांडेल यांची सर्वत्र ओळख निर्माण होत आहे. सत्य पोलीस टाइम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला आपला परिचय काय द्याल? नमस्कार, माझं नाव जगन्नाथ पार्वती ज्ञानदेव तांडेल, मुक्काम वाशी हवेली, पोस्ट मजगाव, तालुका तलान, जिल्हा रायगड. तसेच माझे शिक्षण पदवीधर झालेले आहे BSc IT मधून. असा माझा परिचय आहे. आपण एक उच्च शिक्षित तरुण असताना मुंबई किंवा पुणे अशा मोठमोठ्या शहरात जॉबसाठी न जाता तुम्ही वाशी हवेली या गावात राहिलात, याचं कारण काय? सर, 2012 साली आमच्या घरातले लोक मला मुलगी बघायला गेले आणि त्यावेळेस मी कोली समाजाचा असल्यामुळे प्रत्येक कोलीवाड्यात गेलो तर एक अस्वच्छ गाव किंवा घाणेरडं गाव म्हणून असं आमच्या गावाला नाव मिळालेलं होतं. म्हणून मी शिक्षण घेतलं GM वेदक कॉलेज तला येथे आणि मी असं ठरवलं की आपण नोकरीला न जाताना एक समाजकारणात आपण पाऊल टाकूया आणि जे आपल्या आयुष्यात घडलंय ते आपल्या युवक आणि युवतींच्या आयुष्यात घडू नये म्हणून मी ह्या क्षेत्रात उतरलो. तुम्ही सरपंच म्हणून गावासाठी काय काय केलं? मी सरपंच म्हणून गावासाठी स्वच्छतेवर पहिला भर दिला. 100% शौचालय म्हणजे हागणदारी मुक्त गाव केलं. त्याच्यानंतर बंदिस्त गटारे 100%, नंतर शोष खड्डे, नंतर ठिकठिकाणी बेसन लावले कारण थुंकी टाकल्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. त्याच्यामुळे प्रत्येक पूर्ण ग्रामपंचायत हद्दीमध्ये 20 बेसनची भांडी लावलेली आहे. तुम्ही गावाच्या विकासासाठी कोणकोणत्या योजना राबवता? सर, गावाच्या विकासासाठी युवकांसाठी रोजगार म्हणून येणाऱ्या संस्था म्हणजे स्वदेश फाउंडेशन सारखी, नंतर गुंज फाउंडेशन सारखी संस्था. तर स्वदेश फाउंडेशन संस्थेमार्फत प्रत्येक घराला 15,000चं किट म्हणजे जाले दिले, त्याच्यातून त्यांचं उत्पन्न वाढलं जास्त प्रमाणात. माझ्या स्वप्नातील गाव वाशी हवेली याची संकल्पना काय आहे? सर, माझ्या स्वप्नातील गाव वाशी हवेली याच्यामध्ये आम्ही 100% रस्ते आहेत ते स्वच्छ आणि सुंदर, त्या 6 वर आम्ही काम केलं. त्याच्यामध्ये स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध या 6 वर काम करून स्वच्छ केल्याने सुंदर दिसतं. सुंदर असल्याने म्हणजे आरोग्याला जे पाहिजे ते दवाखान्यात वगैरे जाणं ह्या गोष्टी टाळल्या आणि त्याच्यामुळे आमच्या स्वप्नातील गाव घोषित झालं. आता हल्ली आपण जर विचार केला तर कोकणातील स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या शहराकडे, मुंबईसारख्या शहराकडे वाढलेलं आहे. पण वाशी हवेली गावात आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा स्थलांतर खूप कमी प्रमाणात किंवा स्थलांतर झालेलंच नाही. याचं पूर्ण श्रेय तुम्हाला जातं, काय सांगा? सर, विषय काय, स्थलांतर म्हणजे आर्थिक बाब. तर आम्ही जे
पुरुष वर्ग आहे त्यांना आम्ही मासेमारी जाळी किंवा मग आईस बॉक्स म्हणजे उत्पन्नाचं साधन इथं उपलब्ध कसं होईल याच्याकडे आम्ही लक्ष दिलं. नंतर गावामध्ये महिला बचत गट नव्हते, 13 महिला बचत गट आहेत आणि 2 प्रभाग संघ आहेत. तर महिला बचत गटांना फिरता निधी असो किंवा येणाऱ्या शासनाच्या योजना म्हणजे आपण पापड मशीन असो, नंतर घरघंटे असो किंवा मग ई रिक्षा यांसारखे आपण त्यांना हे दिले आहे उत्पन्नाचं साधन. तुम्ही गावासाठी कचरामुक्त, प्लॅस्टिक मुक्त आणि तांब्यामुक्त गाव संकल्पना राबवत आहे, याबद्दल काय सांगाल? सर, प्लास्टिक मुक्त म्हणजे जे ग्रामपंचायत मार्फत आम्ही सुका कचरा आणि ओला कचरा याच्यासाठी डस्टबिन वाटप केले पहिल्यांदा. त्याच्यामुळे लोक ग्रीन फाउंडेशन मार्फत प्रशिक्षण देण्यात आलं महिलांना आणि त्याच्या मार्फत त्यांनी सुका कचरा आणि ओला कचरा हे वर्गीकरण केलं. आणि नंतर मग अशी संकल्पना आली की प्रत्येक गावात कार्यक्रम व्हायला लागले. नंतर लोक पत्रावले, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक कप हे इकडं तिकडं फेकायला लागले. तर आम्ही असं ठरवलं, ग्रामसभेमध्ये ठराव घेतला की जे प्लास्टिकचे पत्रावल्या किंवा कप किंवा ग्लास जे वापरतात ते मुक्त करायचं. आणि ग्रामपंचायत मार्फत 15वीत आयोगामध्ये आम्ही तरतूद केली की प्रत्येक समाजाला 100 प्लेट, 100 ग्लास, 100 कप देण्याचे ग्रामपंचायतीने ठरवलं. वाशी हवेली हे गाव एक तर तळा तालुक्यापासून किंवा म्हसळा तालुक्यापासून खूप दूर अंतरावर आहे. मग तुम्ही प्राथमिक लेवलला आरोग्यविषयक सुविधा कशा देता किंवा कशा पुरविता? सर, आशा वर्कर आमच्या ग्रामपंचायतीच्या आहेत, तर त्यांना आम्ही गोळ्या, औषधं, किट ग्रामनिधीतून दरवर्षी पुरवतो आणि ते त्यांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि सर, आम्ही आरोग्याची काळजी घेऊन आमच्या ग्रामपंचायतमध्ये सायरन बसवलंय. म्हणजे लोकांनी जवळजवळ 3.5 लिटर एका दिवसाला पाणी प्यायलं पाहिजे, म्हणून तो आम्ही सायरन सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत वाजतो. त्या सायरनची संकल्पना तुम्ही कशी राबवलात? सर, आमच्या गावात किडनीने माझे काकाच ऑफ झाले, तर त्यावेळेस माझ्याच डोक्यात अशी कल्पना आली की जर आपण हा सायरन जर लोकांच्या आरोग्याची काळजी घेताना अनेक प्रकारचे मुतखडा किंवा किडनीचे आजाराने त्रस्त अशी लोक आहेत, तर माझ्या गावात किडनी किंवा मुतखड्याचा प्रॉब्लेम कुणालाही होऊ नये म्हणून आम्ही हे सायरनचे हे योजना राबवली. आपण पाहतोय की महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आपण पाहतोय की जिल्हा परिषद शाळेचा जो पट आहे तो कमी होतोय, अनेक ठिकाणी शाळा बंद पडत आहेत. पण तुमच्या गावातली शाळा जेव्हा मी पाहिली तेव्हा तुमच्या शाळेचा पट खूप मोठा आहे, याबद्दल काय सांगा? सर, काय आहे की आमचा उदरनिर्वाह मासेमारीवरच आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जे लोकांना काय पाहिजे तर आर्थिक उत्पन्नाचं साधन काय पाहिजे म्हणून आम्ही ग्रामपंचायत थ्रू त्यांना येणाऱ्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आणि स्थलांतर कमी होणं म्हणजे 100% लोक गावाहीच राहायला पाहिजे असा ग्रामपंचायतीने निर्णय घेतलेला आहे. शिक्षणातून गावाची प्रगती साधणारे सरपंच म्हणून जगन्नाथ तांडेल यांच्याकडे पाहिलं जातं, काय सांगाल? सर, शिक्षण घेऊन मी मगाशी बोललो की समाजाचं एक ऋण असतंय आणि ते आपल्याला ह्याच जन्मी फेडायचं असतंय. मी नोकरी करून खूप मोठा झालो असतो पण समाजाकडे लक्ष कुणी दिलं असतं, म्हणून मी एक घडलो नाही, पण माझ्या पाठीमागे जे असणारे युवक असो युवती असे ते घडले पाहिजे म्हणून आपण याकडे लक्ष दिलेलं आहे. वाशी हवेली ही ग्रामपंचायत विकासाच्या दृष्टीनं पुढे जाताना दिसते, याबद्दल काय सांगा? सर, येणाऱ्या शासनाची योजना राबवतो आणि लोकांना कुठल्या प्रकारे सपोर्ट करणे याच्यावर आम्ही काम करतोय, म्हणून ह्या लेवलला आम्ही आता काम करतोय. तुम्ही काही स्वदेश सारख्या किंवा अन्य काही संस्था यांच्या माध्यमातून गावासाठी काही सहकार्य घेता का? सर, आम्हाला स्वदेशने 137 कुटुंबांना फिशिंग नेट म्हणजे मासेमारी जाळी दिलेली आहे, तसेच आईस बॉक्स दिलेले आहेत सर्व कुटुंबाला. तसेच आम्ही म्हणजे सोलर होम किट प्रत्येक घराला सोलर हे पण स्वदेश मार्फत भेटलेले आहे. तुम्ही एक तरुण सरपंच म्हणून गावातील तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अपंग असतील यांच्यासाठी तुमचं विशेष कार्य काय आहे?
सर आम्ही अपंगांना दरवर्षी शासनाची योजना तर राबवतोच, पण त्यांना जे उपयोगी येणाऱ्या वस्तू त्या ग्रामनिधीतून 5% निधीतून आम्ही दरवर्षी त्यांना देतोच आणि वाशी हवेलीमध्ये असं एकही अपंग नाही की त्यांना लाभ भेटलेला नाही. तुम्ही महिलांसाठी काय कार्य करता? सर महिलांना आम्ही आता महिला मंडळ सुद्धा नव्हतं आमच्या गावाला, पण 2019 पासून आम्ही महिला मंडळ स्थापन केलं. त्याच्यानंतर बचत गट तयार केले आणि आता महिलांचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष देत आहोत. गावाच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय उपाययोजना केली? सर गावात स्थलांतर नसल्यामुळे चोरीचा प्रकार कमी होते, पण शासनाने 9 संकल्पना राबवल्या. त्याच्यात 8वी संकल्पना सुरक्षित गाव आहे. तर आम्ही ते नियोजन करून आम्ही ग्रामपंचायत हद्दीमध्ये 16 CCTV कॅमेरे लावलेले आहेत. गावातील प्रत्येक घरावर तुम्ही सोलर स्ट्रीट लाईट बसवलात, हे कसं शक्य झालं तुम्हाला? सर आम्ही शासनाचा स्वर्गवासी RR आबा पाटील स्मार्ट ग्राम 10 लाखाचा पुरस्कार ग्रामपंचायतला मिळाला. त्याच्यातून आम्ही ते 40 सोलर स्ट्रीट लावलेले आहेत. आता गावात जेव्हा आम्ही फिरून पाहिलं, गावात चांगल्या प्रकारची स्वच्छता आहे. हे तुम्हाला कसं शक्य झालं? तुम्ही कशी स्वच्छता राबवता? सर आम्ही पहिले स्वच्छता नव्हतीच आमच्या गावी, कोलीवाडा असल्यामुळे अस्वच्छता खूपच होती. पण आम्ही काय केलं, ग्रामपंचायतीने ज्या काही महिला स्वच्छ, ज्यांचा पटांगण स्वच्छ दिसेल त्यांना ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक ग्रामसभेला आम्ही त्यांचा सत्कार करायचो आणि त्याच्याने आता सर्व महिला स्वच्छता राखतात. गावात व्यसनमुक्ती आहे का? जर नसेल तर त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करताय? सर आम्ही त्या व्यसनमुक्तीवर प्रत्येक युवक ह्यांना आम्ही ते प्रशिक्षण दिलं जातं व्यसनमुक्तीचं आणि त्याकडेही लक्ष आहे आमचं. तुम्ही एक तरुण सरपंच आहात. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यमान तरुणांना, सरपंचांना काय संदेश द्याल? माझे एकच सर्व युवकांना, तरुणांना सांगणं आहे की आपण युवकांनी पुढाकार घेतला तर गावाचा विकास नक्कीच होईल. गणपती कशापासून बनवताय? शाडूच्या मातीपासून बनवतो आम्ही गणपती. यातून तुम्हाला उत्पन्न काय मिळतं? उत्पन्न मिळतं म्हणजे तुम्ही मुंबई जाण्यापेक्षा जे गावात तुम्ही रोजगार करताय, मुंबईचा आणि गावाचा या दोन्हीतला फरक काय सांगा? तुम्हाला गावात फायदा आहे का मुंबईला फायदा आहे? गावात पण फायदा, जास्त गावात फायदा. हे गणपती तुम्ही कुठे कुठे विकता? गणपती आता सध्या हे आपल्या गावातले आहेत, तिकडचे वाशी हवेलीतले, आणि नंतर आजूबाजूच्या गावातले असतात. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.